भाग 21. राधा पण तर कुणाची तरी बायको होती, पण तिचं प्रेम तर श्रीकृष्णावरती होतं. मी माझी कर्तव्य विसरत नाहीये, पण माझं काव्यावरती प्रेम आहे हे सुद्धा मी झिडकारू शकत नाही. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. खूप दिवसांनी काव्याची आठवण जरा जास्तच त्रास देत होती. नंतर मात्र कधीतरी उशिरा तिचा डोळा लागला. पण इकडे रिशान मात्र याज्ञिकीला सोबत घेऊन लंडनला जायचंय म्हणून खूप आनंदी होता. 15 दिवसांचा अवधी होता. रियांशने या 15 दिवसात याज्ञिकीचा व्हिसा मिळवण्यासाठी तरतूद केली होती. शिखा आणि जेनी तिच्यासोबत शॉपिंग करून आल्या. रिशान सुद्धा त्याची इथली कामं झटपट आवरत होता. याज्ञिकी वरवर नॉर्मल असली तरी आतून मात्र खूपच बेचैन होती. पाहता पाहता हे 12 दिवस सरले. एक दिवस रिशान घरी नाही हे पाहून चैत्राली ताई याज्ञिकीच्या रूममध्ये आल्या. तुला तुझं प्रॉमिस लक्षात आहे ना? चैत्राली ताईंनी थोड्या चढ्या आवाजातच विचारलं. हो आई. म्हणजे आंटी? याज्ञिकी चैत्राली ताईंना म्हणाली. तू रिशान सोबत जायला नको होतस. त्या थोडं नाराजीने म्हणाल्या. ते त्या दिवशी आजी म्हणाल्या आणि मला नाही म्हणता आलं. पाहिलं मी ते. आईंसमोर तसंही कुणाचं काहीच चालत नाही. त्यांनी एकदा निर्णय घेतला की तो सगळ्यांनाच मान्यच करावा लागतो. बर, मी काल गुरुजींना फोन केला होता. 3 महिन्यांनी येणारा काळ रिशानसाठी अजिबात चांगला नाहीये, पण मी त्याला रोखूही शकत नाही. मी हे सगळं सांगितलंय तरी तो आणि बाकी घरातलेही ऐकणार नाहीयेत. याज्ञिकी डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहत होती. त्यांचे शब्द तिचं काळीज चिरत होते. मला माफ कर. मी खूप वाईट वागत असेन, पण मी खरंच हतबले. आता चैत्राली ताईंच्या डोळ्यात सुद्धा अश्रू तरळला. प्लीज आंटी, प्लीज तुम्ही रडू नका. मी काही नाही होऊन देणार रिशानला. बोलतानाही तिने आपलं मंगळसूत्र घट्ट पकडलं होतं. ही सावित्रीही आपल्या सत्यवानासाठी काहीही करायला तयार होती. थँक्स बेटा. मी काहीही केलं तरी तुझे उपकार फेडू नाही शकणार. आणि हे डिवोर्स पेपर्स, मला रिशानची साईड घ्यायला नाही जमलं, पण आता तू यावर साईन घेऊन त्याला ह्या बंधनातून मुक्त कर. चैत्राली ताईंनी तिच्या हातात पेपर्स टेकवले आणि मागे न वळता त्या निघूनही गेल्या. एका स्त्रीला तिच्या संसाराची आहुती द्यायला त्या सांगत होत्या. त्यांनाही वाईट वाटत होतं, कुठेतरी गिल्ट सुद्धा वाटत होतं, पण त्या आपल्या मुलासाठी हे पाप करायला देखील तयार होत्या. चैत्राली ताई गेल्या आणि हातातले पेपर्स पाहून याज्ञिकी मटकन खालीच बसली. नाही म्हणलं तरी अश्रूंनी डोळ्यात गर्दी केली होती. रिशानचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि नंतर अगदीच डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालं. तिनं स्वतःला सावरत ती उठली. नाही आदू, रडू नकोस अशी. हे कधीतरी होणारच होतं ना, आणि तू हे सगळं करून रिशानपासून दूर जाऊन त्यांचा जीव वाचवणार आहेस. त्यामुळे आता तू रडू नकोस. त्यांनी तुला हसायला, जगायला शिकवलंय, आणि आता तू त्यांच्याशिवाय जगणार आहेस. तिने स्वतःला खडसावून सांगितलं. उलट्या हाताने तिने आपले डोळे पुसले. तुम्ही माझे खूप छान मित्र आहात रिशान. फक्त काही दिवस शिल्लक आहेत तुमच्यासोबत माझे, आणि आता मला ते भरभरून जगायचेत. तुमच्या सोबतच्या आठवणी मला नक्कीच पुढे जगायला सोबत करतील. डोळ्यातले अश्रू पुसत ती हलकेच गालात हसली. तिने एक उसासा सोडला आणि ते पेपर नीट आतमध्ये ठेवून दिले. हे रिशानच्या मेहनतीचं फळ होतं की एवढ्या कठीण प्रसंगी यावेळी याज्ञिकी कमजोर पडली नाही, तर हा प्रसंग तिनं हसत हसत निभावला. पण त्या हसण्यामागचं दुःख तिलाच माहिती होतं. एकट्याने आयुष्य अवघड असलं तरी आपण जगू शकतो, आता हा आत्मविश्वास तिच्यात आला होता. तिने स्वतःचा अवतार ठीकठाक केला
आणि आजीजवळ गेली. माहिती नाही का, पण वाटलं रिशानला डिवोर्स दिल्यावर परत भेटणं होईल का सगळ्यांशी. आजी आताप्रमाणे तिच्याशी वागतील? सगळे काय विचार करतील नंतर? काय बोलतील तेव्हा? सगळं हातातून सुटत होतं. पण ते तिचं होतच कधी? तिने शक्य तितका वेळ आजीसोबत आणि बाकी घरातल्यांसोबत घालवला. ह्याच आठवणींच्या जोरावर ती जगणार होती. बाकी पॅकिंगही झाली आणि जायचा दिवस उजाडला. सगळे निरोप द्यायला दरवाजात उभे होते. रियांश एअरपोर्टवर त्यांना सोडवायला जाणार होता. नीट जा बाळांनो, आणि लवकर या. एकमेकांची काळजी घ्या. आणि हो, भांडू नका बरं. वेळेवर जेवा. बाहेरही स्वतःची काळजी घ्या. आजीने सूचना दिल्या, ज्या रिशानने तोंड वाकडं करत ऐकून घेतल्या. दरवेळी आजी हेच सांगायची, पण यावेळी अजूनही काही सूचना ऍड झाल्या होत्या. याज्ञिकी मात्र मन लावून सगळं काही ऐकत होती. एकतर पहिल्यांदा एवढं काळजीनं आणि प्रेमानं कोणीतरी सांगत होतं, आणि तीही पहिल्यांदाच इतकी दूर चालली होती. जेनी, शिखा, मोनालीताई या याज्ञिकीसोबत बोलत होत्या. ते पाहून आजींनी रिशानला बाजूला नेलं. रिशान, यावेळी तू एकटा नाहीयेस. याज्ञिकीला सोबत घेऊन जातोयस. त्यामुळे कान देऊन ऐक. ती जबाबदारी आहे तुझी. तिची नीट काळजी घे. नाजूक आहे ती खूप, शिवाय हळवी सुद्धा. छोटी छोटी गोष्ट मनाला लावून घेते. तुझा राग थोडा कंट्रोलमध्ये ठेव. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुझ्यासाठी नॉर्मल आहेत, पण तिच्यासाठी अवघड असणार आहेत. तिथलं लाईफ, वातावरण, जेवण, लोक, कामं, सगळंच करण्याची पद्धत सगळंच नवीन असणार आहे तिच्यासाठी. त्यामुळे तूही धीरानं आणि संयमानं तिला समजून घे. कळतंय का काही? हो, डोंट वरी आजू. ती माझी जबाबदारी आहे आणि मी ती व्यवस्थित पार पाडेन. तिला अजिबात एकटं सोडणार नाही. रिशान विश्वास देत म्हणाला. तसा आजीलाही बरं वाटलं. शेवटी जाण्याची वेळ झाली. डोळ्यात अश्रू दाटले होते. पायही जड झाले होते. ती मागे फिरून परत एकदा आजीच्या गळ्यात पडली. याज्ञिकी बाळा, बस काही महिने नंतर तू परत येणारच आहेस. आणि आपण जमेल तसं रोज फोनवर बोलत जाऊ. व्हिडिओ कॉलही करू. त्यामुळे आता तू रडू नको बघ. वहिनुडी, मी तुला खूप मिस करेन. पण तू तिकडे मस्त मज्जा कर. मस्त फिर आणि शॉपिंग पण कर. शिखानेही तिला मिठी मारून बाय केलं. जेनी आणि मोनालीताईंनी असंच तिला बाय म्हणलं. बाकी लोकांचे तिने आशीर्वाद घेतले आणि ती गाडीत बसली. मागे बसून ती मुसमुसत होती. रिशान तर तिला पाहून बेचैन होत होता आणि हैराणही झाला होता. सासरहून बाहेर जाताना एवढं कोणी रडतं का? पण ती आधीच किती हळवी आहे इतके दिवसात हे तर त्याला नक्कीच कळलं होतं. मग त्याने तिला तिचा वेळ दिला. काही वेळातच तिघेही एअरपोर्टवर पोहोचले. याज्ञिकी, टेक केअर. आणि हो, तुला काही अडचण आली, याने काही त्रास दिला ना, तर लक्षात ठेव, तू कधीही म्हणजे कधीही अगदी अर्ध्या रात्री सुद्धा मला फोन करू शकतेस. ओके? त्याने हलकेच तिला एका बाजूला मिठी मारत म्हणलं. तिने फक्त मान हलवून होकार दिला. आधी परिस्थिती वेगळी असली तरी आत्ता तो तिला मैत्रीण आणि एखाद्या बहिणीप्रमाणे मानायचा. जप स्वतःला. आणि मेन म्हणजे जरा तुमच्या नात्यासाठी वेळ दे तिथे गेल्यावर. रियांश रिशानला मिठी मारत कानात कुजबुजला. त्यानेही हसून मान होकारार्थी हलवली. रियांश बाय करून गेला
आणि रिशान आणि याज्ञिकी आतमध्ये चालायला लागली. तिकीट्स वगैरे कन्फर्म करून दोघेही वेटिंग एरियात बसले होते. ती पहिल्यांदा एअरपोर्टवर आली होती. सगळीकडे एवढा लख्ख प्रकाश, टीप टॉप असलेली वेगवेगळ्या देशांची माणसं, शेजारीच असलेली काही दुकानं, सतत होणाऱ्या अनाउन्समेंट्स, कोण आपल्या माणसांना बाय म्हणायला आलेलं, तर कोणी मायदेशी परत आल्याचा आनंद घेऊन फिरत होतं. ती कुतूहलानं सगळं काही पाहत होती आणि तो तिला न्याहाळत होता. ती शांतपणे सगळं पाहत होती. पुढच्या काही तासांनी आयुष्य कसं असेल याचा विचार करत होती. तो मात्र आजी आणि रियांशच्या बोलण्याचा विचार करत होता आणि या विचाराने मात्र नेहमीप्रमाणे सखी आणि याज्ञिकी या दोघींच्याही मध्ये तो प्रेम आणि मैत्रीमध्ये अडकला होता. काही वेळातच अनाउन्समेंट झाली. याज्ञिकीची थोडी धावपळ होत होती. त्या गर्दीत ती मागे राहत होती. त्याला आठवलं, एकदा मॉलमध्ये ती अशीच हरवली होती. आता मात्र त्याने एका हाताने तिचा हात पकडला होता आणि काही न बोलता पुढे चालू लागला. ती मात्र त्याच्या हातात आपला हात पाहून भारावून गेली होती. रिशान, नका मला सवय लावू तुमच्या ह्या अशा काळजीची. पुढे खूप अवघड जाईल हो मला. याज्ञिकी रिशानकडे बघून मनातच बोलत होती. तो मात्र भरभर पुढे जात होता. काही वेळात दोघेही प्लेनमध्ये पोहोचले. आपल्या सीट्सवर जाऊन दोघे बसले. एअर हॉस्टेसनं काही सूचना दिल्या आणि प्लेन टेक ऑफ व्हायला सुरुवात होणार होती. तिची मात्र चुळबुळ सुरूच होती. ती भिरभिरत्या नजरेनं सगळं काही पाहत होती. हातांची बोटं फिंगर क्रॉस करून अडकवली होती एकमेकांच्यात. त्यावरूनच कळत होतं की ती घाबरलीये किती. आता एका शॉकची गरज होती तिला. अदू, काय? ती एकदा त्याच्याकडे तर एकदा प्लेनच्या काचेबाहेर पाहत होती. अदू. त्याने तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत घेतला आणि तिनेही डोळ्यांची उघडझाप करत त्यांच्याकडे गोंधळून पाहिलं. खूप दिवस झालं. तुला एक गोष्ट विचारायची होती. रिशान याज्ञिकीकडे बघून बोलतो. बोला ना. तिला कळतच नव्हतं इथे सगळे असताना तो एवढ्या सिरियसली आणि एवढ्या जवळ येऊन काय बोलणार असेल. मी जे विचारतोय ते नीट ऐक. उगाच कोणताही गैरसमज करू नकोस. नीट विचार कर आणि मग उत्तर दे. तो अगदी तिच्या नजरेला नजर देत म्हणाला. तिचं हृदय आता थोडं फास्ट धडकत होतं. याज्ञिकीने फक्त मान हलवून हो म्हणलं. बर्फ वितळण्याआधी पांढरा असतो. वितळल्यावर पांढरा रंग कुठे जातो? हा प्रश्न ऐकून याज्ञिकी रिशानकडे आ वासून बघायला लागली. मला नाही माहिती, ती विचार करून बराच वेळाने म्हणाली. मग दुसरा प्रश्न विचारू? तिनं गोंधळून परत एकदा हो म्हणून मान हलवली. जर ग्रीनलँड बर्फानं झाकलं असतं तर त्याचं नाव ग्रीनलँड काय? व्हाईट लँड का नाही म्हणत त्याला? कदाचित. ती नखं कुरतडत विचार करू लागली. नाही माहिती. तिनं पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवली. जर 21ला इंग्रजीमध्ये 21 म्हणलं जातं तर 11ला 21 का नाही म्हणत? मला कसं माहिती असेल? ती हळूच पुटपुटली. तिने वैतागून तोंड वाकडं केलं. ओके. कॉम्प्युटर बंद करण्यासाठी स्टार्टवर का क्लिक करावं लागतं? नाही माहिती. अनुभवी डॉक्टरही कुठेतरी प्रॅक्टिस कसे करतात? याज्ञिकी त्याच्या प्रश्नावर परत एकदा त्याच्याकडे पाहायला लागली. आता सुद्धा तिने फक्त नकारार्थी मान हलवली होती. बरीच कामे जुळवणाऱ्याला ब्रोकर का म्हणतात? मला काहीच माहिती नाहीये. नका ना असे प्रश्न विचारू, तिनं थोडं वैतागूनच म्हणलं. तो मात्र गालात हसत होता. तुम्ही हसताय काय? म्हणजे तुम्ही मुद्दामून मला त्रास देत होतात ना? ती फुरगटून म्हणाली. आता मात्र त्याला कंट्रोलच झाला नाही. तो मोठमोठ्याने हसायला लागला
अगदी आजूबाजूचे लोक सुद्धा अगदी विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहायला लागले. तसं त्याने हसू कंट्रोल केलं आणि त्यांना सॉरी म्हणाला. पण कितीतरी वेळ तो एकटाच खुदूखुदू हसत होता. तुम्हाला खूप आवडतं ना मला त्रास द्यायला? जा बाबा, तुम्ही मला आत्तापासूनच छळताय. तिथं गेल्यावर तर काय कराल? मी बोलणारच नाही तुमच्यासोबत. तिला त्याचा खरंच राग आला होता. किती विचारात हरवली होती ती, आणि तो मात्र तिची मस्करी करत होता. तिचं असं हे रुसणं तो पहिल्यांदा पाहत होता. कसली गोड वाटत होती ती त्यावेळी. सॉरी बाबा, पण आता बाहेर बघ. त्याने काचेतून बाहेर पाहायला इशारा केला आणि तिने हळूच वळून पाहिलं. प्लेन टेक ऑफ होऊन आकाशात स्थिरावलं होतं आणि ती खाली पाहतच राहिली. जमिनीवरची ती घरं, मोठमोठ्या बिल्डिंग्स अगदी छोटे छोटे दिसत होते आणि तिच्या लक्षात आलं की तिला भीती वाटत होती मगाशी टेक ऑफ करण्याची. ती स्वतः कधी प्लेनमध्ये बसली नसली तरी स्वानंदीच्या तोंडून ऐकलं होतं बऱ्याचदा कसं वाटतं टेक ऑफ वेळी, आणि त्यामुळे तिनं मगाशी घाबरून चुळबुळ करायला सुरुवात केली होती. पण मध्येच रिशान बोलायला लागला आणि ती त्या प्रश्नात हरवून गेली होती. म्हणजे तुम्ही मुद्दामून? त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. आत्ताही तिच्या न बोलता त्याने समजून घेतली होती तिची भीती, आणि तिच्याही नकळत तिला गुंतवून ठेवलं होतं तिच्या विचारात. आता मात्र दोघेही खूप हसले. तिला नीट पाहून तो समाधानी झाला होता, आणि त्याला न बोलता कसं काय सगळंच कळतं हे तिला मात्र कळत नव्हतं.